गुरुचैत्र ग्रंथाची सांगता आपल्याला 5 डिसेंबरला करायचे आहे. गुरुचैत्र पारायण जर तुम्ही घरात बसला आहात तरीही तुम्हाला गुरुचैत्र पारायणाची सांगता ही 5 डिसेंबरला करायची आहे. आणि जरी तुम्ही केंद्रात बसला असेल तरी केंद्रात जरी सांगता आहे तरी तुमच्या ग्रंथाच्या पोथीची सांगता जर तुम्हाला तुमच्या घरात करायची असेल तर तुम्ही तेही करू शकता. गुरुचैत्र पारायणामध्ये आपण नैवेद्य अर्पण करायचा असतो. कुठला नैवेद्य अर्पण करायचा असतो तर आपल्याला श्रावणी शेंगा, ज्याला घेवडाच्या शेंगा, ज्या दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे, तर तो नैवेद्य वरण भात अगदी गुडाचं जे असेल तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. साधा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे. जेव्हा तुम्ही केंद्रात पारायणाला बसतात तर तेव्हा सांगता किंवा जो काही तुम्ही केंद्रात जेवण करायचं आहे तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही केंद्रात जेवण करू शकता किंवा जो काही प्रसाद मिळतो तर तो तुम्ही घरी आणून तो तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता. तर आपल्याला गुरुचैत्र ग्रंथामध्ये 4 नैवेद्य काढायचे असतात. तर पूर्णाच्या आरत्या करायच्या असतात. ह्या ज्या आरत्या आहेत तर त्या तुम्हाला 11 आरत्या करू शकता. आणि जे काही 4 नैवेद्य आहेत तर ते कोणासाठी आहेत, तुम्ही संक्षिप्त गुरुचैत्र ग्रंथाचं पारायण जरी केलं असेल तरीसुद्धा तुम्हाला सांगता ही 5 डिसेंबरला करायची आहे. आणि 4 डिसेंबरला दत्त महाराजांना कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, गुरुचैत्र ग्रंथ हलवताना कुठला मंत्र बोलायचा आहे, या संदर्भातली सगळी माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.